होती आणि ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये 100+ मुलांच्या गोरगरिबां मुलांच्या 5 वर्ष मी आपली ड्युटी करून सुद्धा मी त्यांना शिकवलं आणि 100+ पोरं निघाले. एकदा जर आपण ठरवलं की जे करायचं आहे तर मग कुठलीच गोष्ट म्हणजे आपल्याला थांबवू नाही शकत. करतो आहे ते सत्य करून दाखवेन. आय कॅन विन, मी जिंकू शकतो. आय कॅन डू इट, मी करू शकतो. जी गोष्ट तुम्हाला येते ते तुम्ही चुकला की तुम्ही मागं 100 ने गेला, हे लक्षात ठेवा. असं नाही पाहिजे. तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तुमचा जो ऍटिट्यूड, तुमचा स्वाभिमान, तुमच्या सर्व गोष्टी हे तुम्हाला माहित पाहिजे. तर मी ज्या वेळेला म्हणजे माझ्या खूप मी राज्यसभा एक वेळा आम्ही क्वालिफाय नाही झालो, पण राज्यसभा एकच दिलेली मी. त्यानंतर PSI ला पण खूप झगडलो, कारण मला का कोण असतो की मला यश येत नव्हतं. मी 5 एक्झाम दिली. मी नंतर एकदम पोलीस भरती झालो, तुमच्यासारखा पोलीस झालो. त्यानंतर 15ला PSI झालो. तर पण मी लवकर का झालो त्याच्यामध्ये कारण आहे. कारण मला पेपरला बसलो मी मला घाबरायचो आणि माझ्या सिली मिस्टेक व्हायच्या. जी गोष्ट तुम्हाला येते ते तुम्ही चुकला की तुम्ही मागं 100 ने गेला, हे लक्षात ठेवा. जी गोष्ट तुम्हाला येते आणि ती तुम्ही चुकला की तुम्ही 100 ने पाठीमागे गेला, आणि जी तुम्हाला येत नाही तुम्ही पुढे 100 ने गेला. याच्यात पास नापास हा प्रकार नसतो की तुम्ही नापास झाले किंवा पास झाले अरे म्हणतात की नापास, असं काय नसतं. अर्धा मार्क काय नसते. कट ऑफच्या वरती गेला तुम्ही बादशाह, खाली राहिला मग तुम्ही समजून घ्या. तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की तुम्ही सिली मिस्टेक करू नका. जे तुम्हाला प्रॉपर येते ते करा, आणि अक्षर जे सांगले जे तुम्हाला येते ते करण्यापेक्षा जे तुम्हाला येत नाही. कारण आर्ट्सच्या राज्यसेवेला किंवा MPSC मध्ये बरीच मुलं ही आर्ट्सचे आहेत. तुमच्या जवळजवळ 90% आर्ट्सवाले असतील, बरोबर आहे का? कारण आर्ट्सच्या मुलांना काय स्कोप नसतो. सायन्स किंवा जे अदर फॅकल्टीची जी मुलं असतात त्यांना हे नाही तर ते चॉईस असतं, कारण आर्ट्सच्या मुलांना नाही. इंग्लिश मी ABCD पासून अभ्यास केलेला आहे. कारण इंग्लिश माझं पण खूप शिकवतो. मी ग्रामीण भागात मी 5वी पासून आपल्याला इंग्लिश होतो. माहित नाही ना, कारण 5वी पासून इंग्लिश होतं आपल्याला. कारण इंग्लिश प्रत्येकाचंच कच्चं राहतं. तर इंग्लिश जर तुम्हाला चांगलं करायचं असेल तर नर्सरीची पुस्तकं घ्या. त्याच्यामध्ये चित्र असतं, इकडे एक वाक्य असतं. त्या चित्रावर तुम्हाला वाक्याचा अर्थ समजतो. ऑन कधी वापरायचं, दॅट कधी वापरायचं, हू कधी वापरायचं. या साध्या साध्या बेसिक गोष्टी ज्या वेळेला तुम्हाला बेसिक यायला लागत तर तुम्ही टॉपला जाणार. बेसिक चुकला तर तुम्ही मागे येणार. तर तुम्हाला बेसिक गोष्टी तुम्ही समजून घ्या, त्या गोष्टी तुम्ही करा. त्यानंतर दुसरा मुद्दा असं की फिजिकल मध्ये आता मुलांना काय प्रॉब्लेम आहे, मुलींसाठी गोळा जात नाही. ते गोळा घेऊनच बसतात, टाकतात गोळा जात नाही. त्याच्यासाठी व्यवस्थित जो काय निखिलला त्याचं नॉलेज असेल तर ह्या गोष्टी नॉलेज घेऊन टेक्निक वापरा. टेक्निक मध्ये तुम्ही ते शिकून घ्या. कधी कधी कसं असतं की त्याची हाईट 5 असेल गोळा 9 मीटर टाकतो. त्याचं कारण काय तर त्याला ती टेक्निक माहिती असेल. कधी कधी अक्षरशः उंच असतो, गोळा 7 मीटरच जातो. मग हे असं का होतं? कधी कधी ताकद असते पण त्याला ते म्हणतात युक्ती आणि ताकद दोन्ही आलं तर तुम्ही सक्सेस घेऊ शकता. तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ह्या गोष्टी पण तुम्ही हे करा. तिसरा मुद्दा असा आहे की राज्यसेवा किंवा पोलीस भरती किंवा PSI. माझ्यावर अशी परिस्थिती होती की मुलं पोलीस भरती झाली नाही, कारण 108च्या वेळेस PSI झालं. म्हणजे जो पोलीस झाले तो PSI झाला. का सांगतो मी, तर पोलीस कॉन्स्टेबलला किंवा इतर जर त्याला खूप संख्या असेल तर स्पर्धा खूप आहे. अभ्यास तुम्हाला कमी आहे, स्पर्धा खूप जास्त आहे.